ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हा नवीन टॉपिक सुरू करतोय. याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री. म्हणजे जॉमेट्रीमध्ये डेरिव्हेटिव्हचे काय ॲप्लिकेशन्स म्हणजे युजेस आहेत ते आपण इथे बघणार आहोत. याच्यामध्ये आपण लेट अस कन्सिडर, तर बघा हा जर सर्कल असेल, या सर्कलला जर आपण एखादा टँजेंट काढला त्याला आपण स्पर्शिका म्हणतो. इफ यू ड्रॉ अ टँजेंट टू अ सर्कल ॲट पॉइंट x1, y1, आपण x1, y1 या पॉइंटवरती एक टँजेंट ड्रॉ केला. याला जर आपण एक परपेंडिक्युलर दिला तर बघा हा जो परपेंडिक्युलर आहे इथं, याला आपण या सर्कलचा इथं टँजेंट म्हणतो. अँड द परपेंडिक्युलर विच इज the line which is perpendicular to the tangent of the circle, this line is called normal to the curve or normal to the circle. जर tangentचा slope m1 असेल आणि नॉर्मलचा slope m2 असेल तर आपल्याला माहिती आहे m1 into m2 is equal to किती -1. कारण टँजेंट आणि नॉर्मल ह्या दोन्ही लाईन कशा आहेत एकमेकांच्या परपेंडिक्युलर आहेत. सो टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, देन देयर स्लोप्स आर, देन द मल्टिप्लिकेशन ऑफ देयर स्लोप्स इज -1 और देयर स्लोप्स आर निगेटिव्ह रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर. म्हणजे m1 इज इक्वल टू आपल्याला काय घेता येईल -1/m2. म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट इज निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ नॉर्मल अँड वाइस वर्सा आपल्याला घेता येईल. आता आपल्याला एखादा हा सर्कल आपण घेतलाय, कन्सिडर अ कर्व. आपण एखादा कर्व कन्सिडर केला, त्याला जर एखादा टँजेंट असेल ॲट x1, y1, ओके. नाउ दिस इज अ टँजेंट टू दिस गिवन कर्व. हा y इज इक्वल टू f ऑफ x आपल्याला कर्व दिला असेल, त्याला जर आपण टँजेंट घेतला x1, y1 या पॉइंटवरती आणि या टँजेंटला आपण परपेंडिक्युलर काढला, हा आपला असेल नॉर्मल टू दिस कर्व और टँजेंटला परपेंडिक्युलर लाईन ते आपण नॉर्मल घेतो. आता इथं या पॉइंटमध्ये आपल्याला काय काढायचं आहे, टू फाइंड द इक्वेशन्स ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व. म्हणजे जो दिलेला y आहे, म्हणजे दिलेला जो कर्व आहे त्याला आपल्याला जो टँजेंट आणि नॉर्मल आहे त्याचे इक्वेशन्स आपल्याला काढायचे. आता डेरिव्हेटिव्हचा वापर तर कसा आहे बघा. डेरिव्हेटिव्हमध्ये जर आपण दिलेला y = f of x हा कर्व असेल तर dy/dx at the given point x1, y1, this is called slope of tangent at x1, y1, or this is called gradient of the curve. Okay, तुम्हाला जर कुठे स्लोप ऑफ टँजेंटच्या ऐवजी ग्रेडियंट ऑफ द कर्व, स्लोप ऑफ कर्वच्या ऐवजी स्लोप ऑफ टँजेंट टू द कर्व अशा ऐवजी ग्रेडियंट ऑफ द कर्व हा शब्द आला तर लक्षात घ्यायचं की तो काय आहे, स्लोप ऑफ टँजेंट आहे. So dy/dx is called slope of tangent at x1, y1 or gradient of the curve at x1, y1. So this is dy/dx. म्हणजे दिलेला y चा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला at x1, y1 पॉइंट रिप्लेस केला तर ती जी व्हॅल्यू येते ती म्हणजे काय असते, स्लोप ऑफ द टँजेंट. आता आपल्याला हा टँजेंट म्हणजेच काय आहे, एक लाईन आहे आणि आपल्याला लाईनचं इक्वेशन माहिती आहे, y-y1 is equal to m into x minus x1. म्हणजे हा टँजेंट आपण पर्टिक्युलरली एक लाईन घेतली तर आपला या टँजेंटचं इक्वेशन काय घेता येईल, इक्वेशन ऑफ टँजेंट ॲट द पॉइंट x1, y1 बाय, आपण हा कोणता फॉर्म यूज करतोय, स्लोप पॉइंट फॉर्म. ओके, by slope point form. Equation of tangent काय देता है, by
that line or so slope of the tangent. आणि slope of tangent म्हणजे काय आहे dy by dx. ओके, तर याच्यानुसार आपण इक्वेशन ऑफ टँजंट काढू शकतो आणि स्लोप ऑफ नॉर्मल निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ टँजंट m1 is -1/2 हे आपण बघितले. तर फक्त स्लोप आपण निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला तर इक्वेशन ऑफ नॉर्मल आपल्याला मिळून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला या फर्स्ट एक्सरसाइज मध्ये इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू गिवन कर्व ॲट द गिवन पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये we have to find the equation of tangent and normal to the given curve y is equal to काय दिले बघा x² plus 2e raised to x plus 2 at 0,4 म्हणजे at 0,4 आपल्याला कर्वला जो टँजंट दिलाय त्याचं इक्वेशन काढायचं. त्याचप्रमाणे नॉर्मल टू दॅट कर्व जो असेल त्याचाही स्लोप आणि इक्वेशन काढायचं. तर बघा, इथं हा कर्व आहे, त्याला हा टँजंट असेल आणि हा नॉर्मल असेल. ओके, तर आपल्याला या टँजंटचा स्लोप आणि इक्वेशन त्याचप्रमाणे नॉर्मलचं इक्वेशन आपल्याला काढायचं. तर dy by dx म्हणजे काय असतो स्लोप ऑफ द टँजंट टू द गिवन कर्व. तर आपल्याला जो गिवन y आहे त्याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे आपल्याला dy by dx मिळेल. dy by dx is equal to derivative of x square is 2x plus 2 derivative of e raised to x is e raised to x plus 2 derivative is 0. आता आपल्याला dy by dx at 0,4 काढायचे म्हणजे स्लोप ऑफ टँजंट मिळेल. सो dy by dx at point 0,4 is equal to त्याच्यामध्ये x is equal to 0 आणि y is equal to 4 रिप्लेस करायचे. इथे x 0 आहे, 2 into 0 plus 2 e raised to 0 म्हणजेच काय 0 plus 2 e raised to 0 is 1. So this is equal to 2. So slope of tangent is equal to 2. ठीक आहे, इथे जर आपण m घेतला स्लोप ऑफ टँजंट m is equal to 2. आता आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं आहे. सो इक्वेशन ऑफ टँजंट बाय स्लोप पॉइंट फॉर्म is y minus y1 is equal to m into x minus x1. याच्यामध्ये m म्हणजे काय स्लोप ऑफ टँजंट y आणि y1 सॉरी x1 आणि y1 हा दिलेला जो पॉइंट आहे तो रिप्लेस करायचा आहे. x1 is 0 and y1 is 4. So y minus y1 is 4 is equal to m slope of tangent is 2 x minus x1 is 0. Question solve करूया. y minus 4 is equal to 2x. So 2x minus y plus 4 is equal to 0 is required equation of tangent. The now again is the required equation of tangent. आता आपल्याला स्लोप ऑफ नॉर्मल लावा लागेल. स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ नॉर्मल काय असतो इज -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट. निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो टँजंटच्या स्लोपचा. इथे काय द्यायचं स्लोप ऑफ टँजंट इज 2. सो स्लोप ऑफ नॉर्मल काय घेता येईल -1/2. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल by slope point form. प्रत्येक वेळेस
आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आणि मग नंतर यूज करायचं. इक्वेशन ऑफ नॉर्मल काय y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. इथे m च्या ऐवजी आपण m1 घेऊयात. m1 इज इक्वल टू -1 हाफ आहे म्हणजे y मायनस y1 किती आहे 4 इज इक्वल टू m1 -1/2 x मायनस x1. x1 इज 0. हा 2 इकडे घ्यायचा इक्वेशन सॉल्व करायचं. सो 2y minus 8 is equal to minus x minus minus plus 0. So x plus 2y minus 8 is equal to 0 is the required equation of normal. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जेंट अँड नॉर्मल टू द गिवन कर्व काढता येईल. इथे आपण काय केलं पहिल्यांदा dy/dx काढला आणि dy/dx ॲट द गिवन पॉइंट ही व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपल्याला स्लोप ऑफ टॅन्जेंट मिळाला. याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जेंट काढण्यासाठी स्लोप रिप्लेस करायचा आहे आणि x1 y1 दिलेला पॉइंट रिप्लेस करायचा आहे. लाईनच्या इक्वेशनमध्ये y - y1 m * x - x1 मध्ये. प्रत्येक एक्झाम्पलसाठी हा पॅटर्न सेम असेल. इक्वेशन ऑफ टॅन्जेंट बाय स्लोप पॉइंट फॉर्म सेम असेल फक्त हे इक्वेशन्स वेगळे असतील. ठीक आहे. तर सेकंड एक्झाम्पल आपण आता बघूया. सेकंड एक्झाम्पल y इज इक्वल टू दिले y इज इक्वल टू x³ इथं इम्प्लिसिट फॉर्म दिलाय x³ plus y³ minus 9xy is equal to 0 at 2, 4. तर याच्यामध्ये पुन्हा आपल्याला काय काढायचं आहे इक्वेशन ऑफ टॅन्जेंट अँड नॉर्मल टू दिस कर्व. या कर्वचा इक्वेशन ऑफ टॅन्जेंट अँड नॉर्मल काढायचं. त्यासाठी स्टेप्स त्याच असतील. इथे फक्त बदल कुठे असेल बघा या इक्वेशन मध्ये. dy/dx काय मग dy/dx इथे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये लगेच आपला आन्सर आलेला होता तर ते थोडंसं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. x³ चा डेरिव्हेटिव्ह इथे आपण घेऊया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ 3x² डेरिव्हेटिव्ह ऑफ y³ 3y² dy/dx -9 u into v form x into y मध्ये x as it is derivative of y dy/dx plus y as it is derivative of x is 1 is equal to 0. आता dy/dx चे टर्म्स एकत्र करायचे. त्या अगोदर 3 ने थ्रू डिवाइड केलं तरी चालेल. काय बघा x² plus y² dy/dx मायनस हा 3 डिस्ट्रीब्यूट करूया. इथे 3 राहतो 3 ने डिवाइड केल्यावरती 3x dy/dx minus 3y is equal to 0. तर लिहा dividing throughout by 3. तर इथं dy/dx चे टर्म्स एकत्र करूयात. y² minus 3x dy/dx आणि dy/dx नसलेले टर्म्स RHS ला जातील. 3y minus x² हा निगेटिव्ह 3y इकडे आला की पॉझिटिव्ह. x² पॉझिटिव्ह आहे तो RHS ला गेला की निगेटिव्ह. म्हणजे dy/dx काय मिळेल बघा 3y minus x² हा मल्टिप्लिकेट इकडे जाताना तो डिवाइड होईल y² minus 3x. आता dy/dx at 2, 4 आपल्याला काढायचं. सो dy/dx at 2, 4 is equal to x is equal to 2 आणि y is equal to 4 रिप्लेस करायचं. 3 into 4 minus 2 square upon y² minus 4 square minus 3 into 2. 3 into 4 is 12 minus 2 square is 4 upon 4 square 16 minus 3 to
6. 4 minus 12 minus 4 is 8. 16 upon 6 is 10. 8 by 10 म्हणजेच किती? 4 by 5. So slope of tangent is equal to किती आला? 4 by 5. Slope of tangent किती मिळाला? 4 by 5. इथे dy by dx at 2,4 आपण काढलाय is equal to 4 by. पुढे आपल्याला ह्या स्टेप घ्यायचे आहेत. इक्वेशन ऑफ टँजेंट बाय स्लोप पॉइंट फॉर्म इज y minus 1 is equal to m into x minus x1. इथे x1 y1 आणि m रिप्लेस केला की आपल्याला इक्वेशन ऑफ टँजेंट मिळेल. म्हणजे इथे काय केलं जाईल? y minus y1 किती आहे? 4 is equal to m 4 by 5 x minus x1 is 2. हा 5 मल्टीप्लाई करायचं इकडे. So 5y minus 5 4 20 is equal to 4x minus 8. So 4x minus 5y minus 20 plus 20 minus 8. So plus 12 is equal to 0. This is the required equation of tangent. Okay. This is the required equation of tangent. Now slope of normal again it is minus 1 upon slope of tangent. So m1 is equal to minus 1 upon reciprocal of 4 by 5 negative घ्यायचे म्हणजे मायनस किती मिळेल? 5 by 4. ठीक आहे. तर इक्वेशन ऑफ नॉर्मल काय घेता येईल? So equation of normal by slope point form is y minus y1 is equal to m1 x minus x1. म्हणजेच काय घेता येईल? y minus y1 is 4 is equal to minus 5 by 4 x minus 2. So 4 इकडे मल्टिप्लिकेट होईल. So 4y minus 4 into 4 16 is equal to minus 5x plus 10. So 5x plus 4y minus 16 and minus 10. 10 इकडे आला की minus 10. काय मिळेल बघा? minus 26 is equal to y1 आपला 4 आहे, x1 2 आहे. त्याप्रमाणे m1 ची व्हॅल्यू रिप्लेस केली. m1 is minus 5 by 4. 4 ने इथे मल्टिप्लाय केला. 4y minus 4 4 the 16 is equal to minus 5x minus minus plus 10. मग या क्वांटिटीज आपण इकडे घेतला म्हणजे आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल मिळेल. इट इज 5x plus 4y minus 16 and minus 10 that will give minus 26 is equal to 0. Is the required equation of the normal. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सोडवता येईल. त्याच पद्धतीने आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. आता थर्ड एक्झाम्पल आहे हाफ द इम्प्लिसिट फॉर्म आहे x square minus root 3xy plus 2y square is equal to 5 and root 3 comma 2. Again we have to find equation of tangent and normal to the given curve. ठीक है, याच स्टेप्स ने आपल्याला जायचंय. तो बघा डिफरेंशिएट करायचंय dy by dx at the given point that will give the slope of tangent, and if we replace the slope in equation of tangent we will get the required equation. Okay, now differentiating
एकत्र करून घेऊया. सो 4y minus root 3x dy by dx is equal to value terms RHS लेना. root 3y निगेटिव है तो इकडे आला की पॉझिटिव्ह, 2x पॉझिटिव्ह आहे तो RHS ला आला की निगेटिव्ह. सो dy by dx सेपरेट करायचं आहे. काय मिळेल बघा, root 3y minus 2x upon 4y minus root 3x. The dy by dx at the given point आपल्याला काढायचं आहे. So dy by dx at root 3 comma 2 is equal, x is equal to root 3 and y is equal to 2 replace करायचं. So y is 2, 2 root 3 minus 2, x is root 3, 2 root 3 upon 4, y is 2, 4 into 2, 8 minus x is root 3 into root 3 is 3. आता न्यूमरेटर बघा, 2 root 3 minus 2 root 3 म्हणजेच काय मिळेल 0. डिनोमिनेटर 8 minus 3 तो काय झाला तरी न्यूमरेटर 0 आहे त्याच्यामुळे हा 0. सो स्लोप ऑफ टॅन्जंट किती मिळाला 0. Now equation of tangent at the given point by using slope point form. So equation of tangent by slope point form is y minus 1 is equal to n into x minus x1. Okay, slope of tangent is n which is equal to 0. So replacing x1, y1 and n, we get y minus 2 is equal to n is 0, x minus root 3. हा 0 ला मल्टिप्लिकेट तो ब्रॅकेट आहे तो 0 होईल म्हणजे y minus 2 is equal to 0 आपल्याला मिळेल. So y is equal to 2 is the required equation of tangent. Okay, now slope of normal is negative reciprocal of slope of tangent minus 1 upon slope of tangent. Now slope of tangent is 0. Is equal to minus 1 by 0 is equal to काय येत आहे infinity. 1 upon 0 is infinity. So equation of normal by slope point form is, जर आपण जर m1 घेतला किंवा आपले infinity रिप्लेस करता येणार नाही, आपण minus 1 by 0 रिप्लेस करूया, हा आपला m1 असेल. y minus y1 is equal to n1 x minus x1. So y minus y1 is again 2, m1 is minus 1 by 0, x minus x1 is root 3. 0 इकडे मल्टिप्लाय होईल 0, y minus 2 is equal to minus x minus of minus plus root 3. So minus x plus root 3 is equal to 0. So x is equal to काय मिळेल root 3. This is required equation of the normal.
xy plus pi sin y is equal to 2 pi at 1 comma pi by 2. आता अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये xy व्हेरिएबल फॉर्म होता, इथं ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म आला sin y. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म मध्ये इक्वेशन आहे, याचा आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जेंट आणि नॉर्मल काढायचं आहे. पुन्हा डिफरन्शिएट करायचा dy by dx which is slope of the tangent at given point. स्लोप आपल्याला काढता येईल. प्रत्येक एग्जांपल में इधर पैटर्न सेम आहे. To find dy by dx and then slope point form, get the equation of tangent and normal. Now differentiating with respect to x, we get 2xy चा derivative, 2 as it is xy चा derivative x into dy by dx plus y x चा derivative 1. प्रोडक्ट रूल यूज केला. आता इथे पाय हा कॉन्स्टंट आहे, तो तसाच राहील. sin y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करतोय. sin चा डेरिव्हेटिव्ह cos व्हेरिएबल y आहे, विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट केले, त्याच्यामुळे मल्टिपल डेरिव्हेटिव्ह ऑफ y सो dy by dx इज इक्वल टू 2 पाय. हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काय आहे 0. तर dy by dx चे टर्म तुम्हाला एकत्र करायचे, टू डिस्ट्रीब्यूट करून घेऊया. 2x dy by dx plus 2y plus pi cos y dy by dx is equal to 0. dy by dx चे टर्म्स एकत्र करायचे, dy by dx कॉमन घ्यायचे. 2x plus pi cos y dy by dx is equal to 2y RHS ला घ्यायचे minus 2y. So dy by dx is equal to minus 2y upon multiplicate and divide with 2x plus pi cos y. And this is dy by dx. आता dy by dx at 1 comma pi by 2 काढायचं, म्हणजे slope of tangent आपल्याला मिळेल. So dy by dx at 1 comma pi by 2. This is minus 2 y is pi by 2 upon 2 x is 1 plus pi cos pi by 2. तो इधर 2 कैंसिल होईल, cos pi by 2 cos 90 ची व्हॅल्यू किती आहे 0, म्हणजे इथे काय minus pi upon 2 plus pi into 0 is 0. So slope of tangent m is equal to minus pi by this is slope of tangent. आता आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जंट काढायचं आहे. सो इक्वेशन ऑफ टॅन्जंट बाय स्लोप पॉइंट फॉर्म. प्रत्येक एक्झाम्पल इथे आपल्याला लिहावं लागेल. इक्वेशन ऑफ टॅन्जंट बाय स्लोप पॉइंट फॉर्म इज y minus y1 is equal to m into x minus x1. x1 y1 1 and pi by 2. So y minus pi by 2 is equal to m is minus pi by 2 x minus 1. सिम्प्लिफिकेशन करायचे म्हणजे आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जंट मिळेल. सो टू इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन इकडे घेता येईल, तुझा 2y minus 2 times pi by 2 म्हणजे pi मिळेल minus pi plus minus pi into x plus pi minus minus plus. So equation of tangent is pi x plus 2y minus pi and a plus pi LHS डाला कि minus pi minus 2 pi is equal to 0, which is required equation of tangent.
x1. So y minus y1 is pi by 2. m1 is 2 upon pi. x minus x1 is 1. pi इकडे direct असता येईल multiplicate होईल. So y into pi or pi into y minus pi square by 2 is equal to 2 इथे multiplicate होईल 2x minus 2. इथे आपल्याला छेद समान करून घेता येईल 2 pi y minus pi square whole divided by 2 याला multiply होईल. So 2 into 2 4x minus 4. हे टर्म्स आपण रजिस्टर करूया. So 4x minus 2 pi y plus pi square minus 4 is equal to 0 is required equation of normal. अशा पद्धतीने आपण लिहितो slope of tangent and slope of normal काढतो. Next fifth example, the same आहे trigonometric form u into v product म्हणून x into sin 2y सोडवायचे आणि y into cos 2y सोडवायचे at the given point. तुम्ही fifth example सोडवून बघायचे. मी तुम्हाला sixth example सोडवून देणार आहे. पॅरामेट्रिक फॉर्मचे इक्वेशन आहे. sixth example example number 6, x is equal to the sin theta, y is equal to cos 2 theta and theta is equal to pi by 6. इथं x आणि y पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत विथ पॅरामीटर थीटा. पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये आपण पहिल्यांदा dx by d theta काढतो, dy by d theta काढतो आणि मग dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta हा फॉर्म घेऊन dy by dx ची व्हॅल्यू इथं काढता येईल. त्यानंतर theta is equal to pi by 6 दिले. theta pi by 6 दिलेला आहे. इथं पॉइंट दिलेला नाही. पॉइंट आपल्याला इथे काढायचे. दिलेल्या x आणि y मध्ये थीटाची व्हॅल्यू आपण pi by 6 रिप्लेस केली तर आपल्याला पॉइंट मिळेल x1 y1. आणि त्या पॉइंट साठी आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जेंट आणि नॉर्मल काढायचं. सो x and y are parametric functions with respect to parameter theta. So differentiating x and y with respect to parameter theta. Differentiating with respect to theta, we get dx by d theta is equal to sin theta चा derivative cos theta, dy by d theta is equal to derivative of cos theta minus sin 2 theta into derivative of 2 theta is 2. This is minus 2 sin 2 theta. Now dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta, which is equal to dy by d theta is minus 2 sin 2 theta upon dx by d theta is cos theta. So minus 2 sin 2 theta चा फॉर्म्युला इथे यूज करता येईल. sin 2 theta काय आहे 2 sin theta into cos theta. So 2 sin theta cos theta upon cos theta. Cos theta cancels. 2 into 2 4. So minus 4 sin theta. This is our dy by dx. Now dy by dx at theta is equal to pi by 6. आपल्याला घ्यायचं dy by dx at theta is equal to pi by 6 is equal to minus 4 sin theta. Theta किती आहे pi by 6. sin pi by 6 sin 30 degree किती आहे 1/2. मग तिथे स्लोप ऑफ टॅन्जेंट काय मिळेल -2. सो स्लोप ऑफ टॅन्जेंट n is equal to -2.
एक्सच्या व्हॅल्यूमध्ये थिटाची एक्स जो फंक्शन दिला आहे त्याच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू रिप्लेस करायची. sin pi by 6, sin pi by 6 is 1/2. y1 is equal to cos 2 pi by 6 म्हणजे किती cos pi by 3. व्हॅल्यू किती आहे 1/2 म्हणजे x1 1/2 a आणि y1 1/2 म्हणजे 1/2 1/2 या पॉइंट साठी आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जेंट अँड नॉर्मल काढायचं आहे. सो इक्वेशन ऑफ टॅन्जेंट बाय स्लोप पॉइंट फॉर्म at x1 1/2 and y1 1/2 is y minus 1 is equal to m into x minus x1. So y minus 1/2 is equal to m is minus 2 x minus 1/2. तर सोडवायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2y minus 1 upon 2 is equal to minus 2 2x minus 1 upon 2. 2 cancels. So 2y minus 1 is equal to minus 4x minus 1. तो काय मिळेल 2y minus 1 is equal to 2 आपण डिस्ट्रीब्यूट केला की इथे काय मिळेल minus 2 2 into minus 1. इथे minus minus काय होईल plus minus 4x plus 2. Hence 4x plus 2y minus 1 plus 2 मिळाला की minus 2 minus 1 minus 2 minus 3 is equal to 0 is the required equation of tangent the required equation of tangent. Now slope of normal is equal to minus 1 upon slope of tangent. So m1 is equal to negative reciprocal घ्यायचा minus 2 सा म्हणजे किती येईल 1/2 plus 1/2. So equation of normal slope point form is slope point form में equation of normal क्या मिलेगा y minus y1 is equal to m1 x minus x1. y minus y1 is 1/2 is equal to 1/2 x minus x1 is 1/2. मग काय करायचं बघा 2 इकडे मल्टिप्लाय होईल. ठीक आहे आपण 2 इथे मल्टिप्लाय करूया किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2y minus 1 upon 2 is equal to 1/2 2x minus 1 upon 2. 2 ने इथे मल्टिप्लाय करायचं आहे 2 इथे कॅन्सल होईल. 4y minus 2 is equal to 4y minus 2 is equal to 2x minus 1. So 2x minus 4y minus 2 पलीकडे गेला plus 2 plus minus 1 plus 2 minus 1 is plus 1 is equal to 0 is the required equation of normal. चलो तिने आपल्याला equation of tangent and normal to the given parametric form x is equal to sin theta, y is equal to cos theta and theta is equal to pi by 6 सोडू. सेम फॉर्म में तुम्हाला 7th एग्जांपल सोडवायचं आहे. फक्त मी इथे हिंट देणार आहे तुम्ही सोडवायचं एक्झाम्पल. ठीक आहे 7th एग्जांपल बघूया. 7th एग्जांपल पुन्हा पॅरामेट्रिक फॉर्म दिलाय तुम्ही व्यवस्थित सोडवायचे. मी इथे तुम्हाला फक्त हिंट देणार आहे कसं सोडवायचं. इथे x आणि y पॅरामेट्रिक फंक्शन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर t. t हा इथे पॅरामीटर आहे. So differentiate x and y with respect to t. या स्टेप्स ने तुम्ही सोडवायचे. मी इथे हिंट देणार आहे लास्ट एग्जांपल साठी. x is equal to root t आहे 7th example. x is equal to root t, y is equal to दिलाय
मायनस 1/2t. इथं आपण फक्त हिंट बघूया, तुम्ही व्यवस्थित सोडवायचे. इथे डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू टी, तर dx बाय dt काय मिळेल? रूट t चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय dy बाय dt, t चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय रूट t चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय रूट t म्हणजेच 1/t रेज टू किती? 1/2. याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? ठीक आहे, हा रूट t 1/2 आहे, तो न्यूमरेटर मध्ये गेला की -1. याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? -1/2 t रेज टू -1/2 -1 म्हणजेच -1/2 t रेज टू -3/2 म्हणजेच काय मिळेल? -1/2 इंटू t रेज टू +3/2. इथे रिप्लेस केला तर काय मिळेल? मायनस मायनस प्लस 1/2 इंटू t रेज टू 3/2. तर dy बाय dx काय मिळेल? dy बाय dt अपॉन dx बाय dt 1 प्लस 1/2 t रेज टू 3/2 अपॉन 1/रूट t. तर dy बाय dx ॲट पॉइंट t इज इक्वल टू 4, तर काय लिहिलंय? ॲट t इज इक्वल टू 4 आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. सो dy बाय dx ॲट t इज इक्वल टू 4, तिथं काय सिम्प्लिफाय करायचं? डायरेक्टली t ची व्हॅल्यू रिप्लेस करायची. t दिलाय ठीक आहे. सो 1 प्लस 1/2 इंटू t किती आहे? 4 रेज टू 3/2 अपॉन 1/√4 म्हणजेच किती मिळेल? 2. तर 4 रेज टू 3/2 असं 4 रेज टू 3/2 आहे. 4 रेज टू 3/2 म्हणजेच काय लिहिता येईल? 4 रेज टू 1/2 चा क्यूब. 4 रेज टू 1/2 म्हणजेच √4. व्हॅल्यू किती आहे? 2 क्यूब किती मिळेल? 8. म्हणजे इथे 2 इंटू 8 लिहिता येईल. सो dy बाय dx ॲट t इज इक्वल टू 4 काय मिळेल? 1 प्लस 1/2 इंटू 8 अपॉन 1/2 1/√2. तर इथं काय मिळेल बघा? 1 प्लस 1/16 अपॉन 1/2. सो 16 प्लस 1 म्हणजे 17/16. 1/2 आहे तो इथं मल्टिप्लिकेट 2 ॲट t इज इक्वल टू 4 आहे. सो रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2√x येतो. इथे 2√t पाहिजे. ठीक आहे, इथं काय मिळेल? 2√t. तर 2 इंटू 2 इंटू 2 किती? ते काय करता येईल? 4. सो 1/4 इथं काय मिळालं? 4 म्हणजेच काय मिळेल? 16 17/4 इथे मिळेल. ना हा काय आहे? स्लोप ऑफ टँजेंट. मग इक्वेशन ऑफ टँजेंट काय? इक्वेशन काय मिळेल? y - y1. पुन्हा इथं x1 y1 काढावं लागेल t इज इक्वल टू 4 साठी. x1 काय मिळेल? ॲट t इज इक्वल टू 4 x1 इज इक्वल टू √4 म्हणजेच किती? 2. y1 इज इक्वल टू 4 मायनस 1/√4 म्हणजेच 4 मायनस 1/2. 4 इंटू 2 8 मायनस 1 म्हणजे 7/2 म्हणजे x1 2 y1 7/2. सो इक्वेशन ऑफ टँजेंट तुम्ही इथं व्यवस्थित लिहायचे. मी इन शॉर्ट तुम्हाला सांगतो. इक्वेशन ऑफ टँजेंट काय आहे? y - y1 इज इक्वल टू m किती आहे? 17/4 x - x1 x - 2. त्या इक्वेशनला सॉल्व केला की तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजेंट मिळेल. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल इथे फक्त निगेटिव्ह रेसिप्रोकल येईल. -4/17 स्लोप ऑफ नॉर्मल रिप्लेस करायचं आहे आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही 7th एक्झाम्पल सोडवायचे. तर इथं क्वेश्चन 1 आपला कंप्लीट झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर